नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्मी कट्टा या आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती. ते आपण आर्मीच्या दृष्टीने पुढील 2 महिने अभ्यास करणार आहोत. हे चॅनल पूर्णपणे मराठी असून इतर चॅनलांवर आपल्याला अभ्यास करताना तो प्रॉब्लेम येतो की जसं हिंदी भाषा असते किंवा इंग्लिश भाषा असते, ते आपल्याला कधी कधी कळत नाही. या प्रॉब्लेमला रिझॉल्व करण्यासाठी बनवलेला एक प्लॅटफॉर्म आहे. आणि आजपासून म्हणजे कालपासून आपण इथे रोज नवीन नवीन व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली आहे. आज आपला बायोलॉजीचा पहिला चॅप्टर आहे, याचं नाव आहे सामान्य जीवविज्ञान. सामान्य जीवविज्ञान म्हणजे आपण आज सुरुवातीला बेसिक बायोलॉजी काय असते हे पण बघून घेणार आहोत आणि हळूहळू करून एक एक महत्त्वाचे चॅप्टर जे आपल्याला बायोलॉजीच्या दृष्टीने आर्मीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत ते शिकून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या ह्या चॅप्टरला. जीवविज्ञान तर आपण विचार करायला गेलो तर यामध्ये आपल्याला जगात असलेले सर्व प्रकारचे सजीव यांचा अभ्यास असा थोडक्यात अर्थ होतो. जसं की ते दिलं आहे, जीव विज्ञान का मतलब संपूर्ण सजीवों का अध्ययन. संपूर्ण सजीवों का अध्ययन म्हणजे जेवढे सजीव आहेत त्या सगळ्यांचं आपण अध्ययन करण्याची शाखा आहे, तिला आपण जीव विज्ञान असे म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये बायोलॉजी असे म्हटले जाते. तर इस शब्द का सबसे पहले प्रयोग फ्रांस के लॅमार्क आणि जर्मनीचे लॅमार्क आणि ट्रेव्हरेन्स यांनी सन 1802 केलेला. तर हे एक वन लाईनर आहे, वन लाईनर क्वेश्चन असू शकतो याच्यावर बेस. 1802 साली लॅमार्क म्हणजे एक बायोलॉजिस्ट होते, म्हणजे त्याकडे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते आणि ट्रेव्हरेन्स हे एक जंतुशास्त्रज्ञ होते. या दोघांनी सन 1802 बायोलॉजी ह्या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता. तर बायोलॉजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न येतो तो म्हणजे सजीव कोण आहे, सजीव कोण असतात, कोणाला आपण सजीव म्हणतो, कोणाला आपण निर्जीव म्हणतो. तर ह्याच्यासाठी काही निकष आहेत, काही प्रॉपर्टीज म्हणू शकतो आपण त्याला. त्यानुसार आपण ठरवतो की कोणता जीव हा सजीव आहे किंवा कोणती वस्तू ही सजीव आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं श्वसन. श्वसन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, ह्यालाच आपण श्वसन म्हणतो. पण श्वसन आपल्या ऑक्सिजन घेण्या नेण्यापर्यंत नसतं. तर आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी असतात त्या पेशींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा म्हणजे देखील श्वसनचा भाग असतो. हे जे श्वसन तंत्र आहे ते पुढे जाऊन आपण पूर्णपणे शिकणार आहोत डिटेलमध्ये एकदम. तर असं हे आपलं श्वसन हे सजीवांची पहिला गुणधर्म आहे. तसेच सजीवांचा जो दुसरा गुणधर्म येतो की ज्याच्यामुळे आपण सजीवांना सजीव असं मानतो ती म्हणजे वृद्धी. हिंदीमध्ये ह्याला वृद्धी म्हणतात, मराठीत आपण ह्याला वाढ म्हणतो, इंग्लिशमध्ये ह्याला ग्रोथ असं म्हणतो. तर वृद्धी काय, जसं की आपण पाहतो एक लहान बाळ असतं, काही महिन्यानंतर ते चालू लागतं, बोलू लागतं, हळूहळू त्याचं मोठं होत जातं, तर ह्याला वृद्धी म्हणतो. प्रत्येक सजीव आपण पाहिला तर तो वृद्धी हा गुणधर्म दाखवतो. झाडे असतील, विविध प्राणी असतील, मासे, पक्षी सर्व आपण पाहतो की ते वृद्धी दाखवतात. ते वाढत विशिष्ट वयोमानापर्यंत त्यांची वाढ होत जाते, त्यांची उंची शरीरयष्टी वाढत जाते, ह्यालाच आपण वृद्धी म्हणतो, जी की आपल्या सर्व सजीवांचे एक गुणधर्म येतं आपल्या सर्व सजीवांचं. त्यानंतर या वृद्धीसाठी गरजेचं असणार म्हणजे पोषण. पोषण म्हणजे काय, आपण आपल्या आहारामध्ये विविध भाज्या, विविध फळे किंवा विविध अन्नपदार्थ जे आपण घेतो त्यांना आपण पोषण म्हणतो. पोषणमध्ये जे आपलं अन्न असतं त्यांना ग्रहण करणे, त्याच्यापासून विविध तत्व मिळतात, जसं की आपले प्रोटीन्स असतात, प्रोटीन्स झाले, किंवा त्यानंतर आपले जे वसा आपण हिंदीमध्ये म्हणतो त्यांना फॅट्स जे असतात ते आपण घेतो. असे कार्बोदके ज्यांना आपण इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो, हे सगळे आपल्या शरीराला गरजेचे असतात आणि या सगळ्यांचं सेवन म्हणजे आपलं पोषण आहे. तर पोषण हा देखील सजीवांचा एक मुख्य गुणधर्म येतो. तर त्यानंतर जसं आपण पोषण घेतो तर पोषणावर आधारित पाचन, मराठी त्याला पचन म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण डायजेशन म्हणतो. तर हे पचन, त्या पचनची पूर्ण पचन संस्था अशी असते
जे आपण पुढील काही चॅप्टर्समध्ये शिकून घेऊ. तर पचन हे आपल्या शरीरासाठी यासाठी महत्त्वाचं आहे कारण की जे आपण पोषण घेतो ते आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत जाणे महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला पाचन म्हणजे पचन हे गरजेचं असतं, आणि जो की एक सहजीवांचा गुणधर्म येतो. त्यानंतर येतं उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय? जे आपण पोषण घेतले, ज्याचं जे पाचन केले, त्यानंतर जो पदार्थ उरतो की ज्याची आपल्या शरीराला गरज नसते, तो पदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकणे ह्याला आपण उत्सर्जन म्हणतो. जसं की ते या किडनीची डायग्राम दाखवला. किडनी काय करतात तर आपल्या शरीरात जे एक्स्ट्रा पाणी होतं किंवा पाणी च्या मार्फत आपल्या शरीरात तयार होणारा जो युरिया असतो त्याला बाहेर काढण्याचं काम हे किडनी करत असतात. याचं देखील एक उत्सर्जन तंत्र असतं जे आपल्याला पुढे शिकायचं आहे. त्यानंतर येतं ते प्रजनन. तर प्रजनन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादा व्यक्ती आहे तो आपल्यासारखा किंवा एखादा सजीव आहे, एखादा सजीव आपल्यासारखा एक दुसरा सजीव तयार करू शकतो. त्याची ही जी प्रवृत्ती आहे किंवा त्याचा हा गुणधर्म आहे त्याला आपण प्रजनन असे म्हणतो. जसं की तुम्ही इथं पाहतात, हा आता ईस्ट आहे. ह्या ईस्टला एक बर्ड आला, त्याला दुसरं एक बर्ड येतो, आणि असं एकाचे दोन, दोनाचे तीन, असं ते हे अलैंगिक प्रजननाचं एक उदाहरण झालं. त्यानंतर पुढे हे हायड्रा आहे. हायड्रामध्ये पण एक असं एक छोटंसं कोंबसारखं एक येतं आणि त्याच्यापासून एक नवीन जीव तयार होतो. हे एक जलीय एक जलीय प्राणी आहे जो आपल्या समुद्राच्या खोल तळामध्ये दिसून येतो. हे असे विविध प्राणी, विविध फुले, जसं की हे फुल आहे, फुलाचं प्रजनन तंत्र आहे, आपल्याला पुढे शिकून घ्यायचं आहे. तर हे असं प्रजनन तंत्र असतं, प्रजनन असतं की जे सजीवांचे गुणधर्म येतो. तर हे 6 गुणधर्म आहेत ते आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. ते आपण हळूहळू शिकून घेऊ पुढच्या पारायच्या काही चॅप्टर्समध्ये. आता हा व्हिडिओ आपण फक्त एक बायोलॉजीचं इंट्रोडक्शन, जीवविज्ञान म्हणजे काय हे आपण बघून घेत आहोत. तर हे झाले सजीव आणि सजीवांचे काही गुणधर्म, ज्यावर आपण निष्कर्ष काढतो की कोणती वस्तू किंवा काय आपल्यासमोर जी आहे ते सजीव आहे की निर्जीव आहे. आता ह्याच कंपॅरिझनमध्ये तुम्ही दुसऱ्या वस्तू बघितल्या, जसं की एखादा दगड आहे, एखादा डोंगर आहे, तर हे सगळे निर्जीव झाले कारण की ह्यामध्ये वृद्धी तर होत नाही. वृद्धी झालं तरी त्यांच्याकडे पोषण नसतं. तर अशा या गोष्टी किंवा ते प्रजनन करू शकत नाहीत, ते श्वसन करत नाहीत, ते उत्सर्जन करत नाहीत, याला आपण सजीव म्हणू शकत नाही कारण की त्यामध्ये ह्या ज्या हे जे 6 गुणधर्म आहेत त्यामध्ये दिसून येत नाही. तर पुढे बघूया. पुढे आहे जीवविज्ञान की शाखा आहे, म्हणजे जीवविज्ञान जे आहे ते कोणत्या कोणत्या शाखेमध्ये वाटलं गेलं आहे, कोणत्या कोणत्या शाखा त्याखाली येतात, आपण त्यातल्या कोणत्या कोणत्या शिकणार आहोत हे आपण यात पाहून घेऊया. तर पहिला आहे जंतुविज्ञान. जंतुविज्ञान म्हणजे काय? ह्याला इंग्लिशमध्ये आपण झूलॉजी म्हणतो. जंतुविज्ञानमध्ये आपल्याला सर्व प्राण्यांचा अभ्यास येतो. जसं आपण मनुष्य झालो, वानर असतील किंवा इतर कोणते प्राणी असतील, या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास आपण हे जंतुविज्ञानमध्ये करतो. तर जंतुविज्ञान हे जे जनक होते अरस्तू, ते लिहिले बघा, इसके जनक अरस्तू है. अरस्तू हे ग्रीक फिलॉसॉफर होते. बऱ्याच वर्षांमध्ये 2000 वर्षांपूर्वी त्यांचा काहीतरी जन्म होता. त्यांनी हिस्टोरिया ॲनिमेलियम ते मेन्शन केलं आहे. हिस्टोरिया ॲनिमेलियम नावाची एक पुस्तकं लिहिलेली, ज्यावेळी त्यांनी 500 प्रकारच्या 500 विविध प्राण्यांचा वर्णन केलं होतं. त्यांच्या काळी जे त्यांना प्राणी त्यांना आसपास दिसायचे, त्यांनी अशा 500 विविध प्राण्यांचं त्यात वर्णन केलं. त्यांनी त्या पुस्तकाला नाव दिलेलं हिस्टोरिया ॲनिमेलियम. त्या हिस्टोरिया ॲनिमेलियममुळे जंतुविज्ञानाची सुरुवात झाली आणि त्यामुळे आपण अरस्तू यांना जंतुविज्ञानाचं जनक असं मानतो. त्यानंतर पुढे आहेत वनस्पती विज्ञान, म्हणजे आपण जे ज्याला इंग्लिशमध्ये बॉटनी असं म्हणतो, किंवा आपण ज्या विज्ञान शाखेमध्ये झाडांचा अभ्यास करतो, झाडांचा वनस्पतींचा अभ्यास कसं करतो ते म्हणजे वनस्पती विज्ञान. त्या वनस्पती विज्ञानचे जनक होते थिओफेस्टस. थिओफेस्टस यांनी हिस्टोरिया प्लॅन्टेरम नावाचं एक पुस्तक लिहिलेलं. हे देखील आपले अरस्तूंच्या काळात हे होऊन गेले आणि त्यांनी हिस्टोरिया प्लॅन्टेरम नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी 500 वेगवेगळ्या झाडांचं वर्णन केलं,
विविध वनस्पतींचं वर्णन केलेलं आणि त्यामुळे त्यांना वनस्पती विज्ञानाचं जनक असं म्हटलं जातं. तर हे झालं बायोलॉजीच्या म्हणजे जीव विज्ञानाच्या दोन प्रमुख शाखा. आणि आता आपण बघणार आहोत याच्या पुढे काही वन लाईन्स आहेत जे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत नर्सिंगच्या पेपरला. तर हे बरेच डायरेक्ट विचारलेले प्रश्न आहेत. मागील काही प्रिव्हियस इयरमध्ये आम्ही बघितले की हे प्रश्न जसेच्या तसे आपल्याला नर्सिंगच्या पेपरमध्ये दिसलेले आहेत, किंवा ह्यातलेच काही प्रश्न ट्रेडमेड अँड टेक्निकलच्या पेपरमध्ये देखील दिसलेले आहेत. तर टेक्निकल नाही, माफ करा, GDच्या पेपरमध्ये ह्यातले काही प्रश्न डायरेक्ट पडतात. जसं की पहिला प्रश्न आहे ते जीव विज्ञान के जनक. जीव विज्ञान म्हणजे बायोलॉजीचे जे जनक होते ते देखील अरस्तूच आहेत. एक लक्षात ठेवा, अरस्तू हे बायोलॉजी म्हणजे जीवविज्ञान आणि जंतुविज्ञान म्हणजे झूलॉजी या दोन्हीचे जनक आहेत. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते इथे. पण एक लक्षात ठेवायचं की जंतुविज्ञान आणि जीवविज्ञान दोघांचेही जनक अरस्तू आहेत. त्यानंतर पुढला बनवायचं येतं की वनस्पती विज्ञान के जनक. आताच आपण वाचलं की वनस्पती विज्ञानचे जनक थिओफ्रास्टस आहेत. वनस्पती विज्ञानाचे जनक थिओफ्रास्टस आहेत, हे लक्षात ठेवायला लागेल. याच्यावर डायरेक्ट वन लाईनर आपल्याला GDच्या WMPच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसून येतो. त्यानंतर कोशिका विज्ञान हा आपला पुढला चॅप्टर असणार आहे. कोशिका विज्ञान म्हणजे आपल्या शरीराच्या पेशी असतात, त्या पेशींचं जे अध्ययन शाखा आहे ज्यामध्ये आपण पेशींच्या बद्दल शिकतो, तर त्याचं नाव आहे सायटोलॉजी किंवा कोशिका विज्ञान. त्या कोशिका विज्ञानाचे जे जनक आहेत त्यांना रॉबर्ट हुक असं म्हणतात. रॉबर्ट हुक यांनी पहिली कोशिका शोधलेली. याबद्दल आपण पुढच्या चॅप्टरमध्ये आणखी माहिती घेऊ. पण एवढं लक्षात घ्या की रॉबर्ट हुक हे कोशिका विज्ञानचे जनक आहेत. त्यानंतर आपण पाहूया जीव संरचना काय असते. तर जीव संरचना म्हणजे एक जीव कसा निर्माण होतो. तर पहिल्यांदा त्याचं प्रत्येक सजीवाची जी मूलभूत कार्यात्मक युनिट असते, एकक असतं, ते म्हणजे कोशिका. कोशिका म्हणजे आपल्या पेशी. प्रत्येक जीव हा कोशिकेपासून बनतो. प्रत्येक जीवामध्ये असंख्य अशा कोशिका असतात. काही असे जीव आहेत की जे एक कोशिकीय असतात. ह्या कोशिका एकत्र येऊन तयार करतात उत्तक. उत्तक म्हणजे टिश्यू. जे आपण पाहू शकतो ह्या सेल आहेत, म्हणजेच आपले कोशिका आहेत. ह्या कोशिका जेव्हा एकत्र येतात तेव्हा असे टिश्यू तयार होतात. म्हणजे आपली स्किन, आपली जी त्वचा आहे ती देखील एक टिश्यू आहे. आपल्या त्यामध्ये असणारे जे मांसभाग आहेत ते देखील अनेक टिश्यू म्हणजे अधिक उत्तकांचे तयार झालेले आहेत. असे अनेक उत्तक एकत्र येऊन ऑर्गन म्हणजे अंग निर्माण करतात. कुठलाही आपल्या शरीराचा अवयव आहे, जसे की आपले हात, पाय, डोळे, कुठलाही अवयव अनेक उत्तकांपासून बनलेला आहे. म्हणजे अनेक उत्तक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अवयव असा तयार होतो. आणि प्रत्येक अवयव हा वेगवेगळ्या उत्तकांपासून बनलेला असतो. प्रत्येक अवयवाची प्रत्येक जी लेअर असते ही वेगवेगळ्या उत्तकांची बनलेली असते. असे अनेक अंग एकत्र येऊन एक अंगतंत्र तयार करतात. जसं श्वसनतंत्र आहे, पाचनतंत्र आहे. इथे पाचनतंत्राचं उदाहरण दिलं आहे बघा. इथे हे लिव्हर आहे, याला आपण हिंदीत यकृत म्हणतो. हे पित्ताशय, ज्याला आपण अग्नाशय म्हणतो. हे इथे लिव्हर आहे म्हणजे यकृत. इथे अग्नाशय म्हणजे अग्नाशय म्हणजे पॅनक्रिज. त्यानंतर इथे ही छोटी आत, ही मोठी आत, या सगळ्यांपासून मिळून आपलं एक शरीर तयार, एक तंत्र तयार होतं, अंगतंत्र त्याला आपण म्हणतो. हे अंगतंत्र विविध अंगांचा भाग असतं आणि ते एखादी क्रिया, आपल्या शरीरातली एखादी क्रिया घडवून आणतं. म्हणजे याला अंगतंत्र म्हणतात, ऑर्गॅन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. आणि अशा अनेक ऑर्गॅन सिस्टीम, जसं की आपली मेंदूमध्ये असणारी तंत्रिका प्रणाली, त्यानंतर आपल्या पोटाची असणारी पाचनतंत्र, त्यानंतर आपलं श्वसनतंत्र. तर असे अनेक अंग एकत्र तयार होतं आपलं अंगतंत्र.
ह्यात विविध अंगतंत्र आहेत, जसं की आपली श्वसन प्रणाली असते. श्वसन प्रणालीनंतर आपले जे पाचन तंत्र आहे, उत्सर्जन तंत्र आहे, अशा विविध अंगतंत्र आपल्या शरीरामध्ये असतात. ही श्वसन प्रणाली ह्या भागात आपले आढळून येते. इथे आपले पाचन तंत्र येतं. इथून खाली आपलं उत्सर्जन तंत्र ह्या भागात येतं. असे विविध अंगतंत्र आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. तर यानंतर आपण बघूया जीवधार्य का वर्गीकरण. म्हणजे जे प्रत्येक सजीव आहे त्यांना आपण वेगवेगळ्या गटांमध्ये विविध जातीमध्ये जसं विभागलं गेलं. तर आपण पाहूया याची सुरुवात कशी झाली व हे कसं केलं जातं. आधुनिक जगत में जीवधारियों का वर्गीकरण की शुरुआत कार्ल लिनियस ने की थी. इन्हें वर्गीकी का जनक कहा जाता है. कार्ल लिनियस हा एक असा वैज्ञानिक होता ज्याने जीवधाऱ्यांच्या म्हणजे सर्व सजीवांच्या वर्गीकरणाला सुरुवात केलेली. कार्ल लिनियस हा पहिला व्यक्ती होता ज्याने ही सुरुवात केलेली आणि त्याला आपण वर्गीकीचा जनक म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला टॉक्सॉनॉमी असं म्हणतो आपण. त्या वर्गीकीचा टॉक्सॉनॉमीचा जनक आपण कार्ल लिनियसला मानतो. तर वर्गीकी म्हणजे टॉक्सॉनॉमी म्हणजे काय असतं, त्याच्या कोणत्या कोणत्या पायऱ्या त्या आपण घेऊया. तर पहिली आहे आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा प्राणी बघितला किंवा एखाद्या वनस्पती बघितली आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही याच्या आधी ह्याला कोणीच तर पाहिलेलं नाही आहे किंवा हे असं तुम्ही असे पहिले आहात की ज्यांनी ह्याला पाहिलं. मग आपण त्याचं आयडेंटिफिकेशन करणार, ह्याच्या आधी ह्याला कोणी पाहिलं आहे का वगैरे सगळी माहिती येणार. त्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, की तो प्राणी आहे, की तो एखादा वनस्पती आहे, की तो एखादा बॅक्टेरिया आहे, ह्याचा पण शोध घेणार आणि त्याला त्यानुसार वर्गीकरण करणार. त्याचं किंगडम असतं म्हणजे त्याचं जगत असतं, त्याचं ऑर्डर असते, त्याचा क्लास असतो. ह्या गोष्टी आपण पुढे शिकून घेणार आहोत. तर ह्याचं झालं वर्गीकरण. त्यानंतर त्याचं येतं नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर म्हणजे काय, तर त्याला एखादं नाव देणे, वैज्ञानिक नाव ज्याला आपण म्हणतो. ते वैज्ञानिक नाव आपण जीनस म्हणजे वंश आणि स्पेशीज त्याला आपण जाती म्हणतो. तर वंश आणि जाती याच्यावरून त्याचं नाव ठरवलं जातं. ते कसं ते पण पुढे पाहूया आता. तर वर्गीकी की आपण आता बघितलं कार्ल लिनियसने ह्या वर्गीकीची सुरुवात केलेली. तर कार्ल लिनियसने काय केलेलं, सिस्टेमा नॅच्युरे हे आपलं पुस्तक लिहिलेलं. सिस्टेमा नॅच्युरे आपल्या त्याच्या या पुस्तकामध्ये त्याने सगळ्यात पहिल्यांदा जीवांना 2 वर्गात विभागलेलं. ते कोणते ते पुढे पाहूया. त्याने सुरुवात केली 2 जगत वर्गीकरणाला. 2 जगत वर्गीकरण म्हणजे काय त्याने स्पष्ट केलं आणि यासाठी त्याने सिस्टेमा नॅच्युरे हे पुस्तक विचारलं. बऱ्याचदा आर्मी चिडीला आणि नर्सिंगला हा डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन येतो की कार्ल लिनियसने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय किंवा सिस्टेम नॅच्युरे हे पुस्तक कोणी लिहिले. त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला वन लाईनरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. दोन जगत वर्गीकरण म्हणजे काय, सर्व सजीवांना 2 गटात विभागलं. एकामध्ये सगळे प्लांट्स म्हणजे जे सगळे वनस्पती आहेत त्यांना टाकलं, तर दुसऱ्यामध्ये सर्व ॲनिमल्स सर्व प्राण्यांना टाकलं. ज्यामध्ये वनस्पती होते त्यांना नाव दिलं पादप जगत, ज्यात इंग्लिशमध्ये आपण किंगडम प्लांटेस म्हणतो. तर ते ज्यामध्ये सर्व प्राणी होते त्याला आपण नाव दिलं किंगडम ॲनिमेलिया किंवाच त्याला म्हणतात जंतू जगत. तर हा वन लाईनर क्वेश्चन, हा देखील एक वन लाईनर क्वेश्चन आहे. कार्ल लिनियसने कोणत्या 2 गटांमध्ये सर्व सजीवांना हे केलं, क्या हा प्रश्न हिंदीमध्ये विचारला तुम्हाला. कार्ल लिनियसने सभी सजीवों को किन 2 भागों में बांटा. तर याचं उत्तर पादप जगत आणि जंतू जगत. त्यानंतर 3 जगत वर्गीकरण. एक वैज्ञानिक होते, त्यांचं नाव होतं अर्नेस्ट हेकेल. हेकेलने काय केलं, असे एक स्पेशल सजीव ज्यांचे गुणधर्म ना जंतू जगतशी मिळतात ना पादप जगतशी मिळतात, या सगळ्यांना एका नवीन किंगडममध्ये एका नवीन जगतमध्ये टाकलं. ते म्हणजे
प्रोटिस्टा जगत, किंगडम प्रोटिस्टा. आणि ह्यामध्ये त्यांनी विविध एकपेशीय सजीवांना टाकलं, आढळलं. यामध्ये युगलेन आहे तो, पॅरामेशियम येतो, या सगळ्यांना त्यांनी एक जगत मध्ये टाकलं. त्याचं नाव होतं प्रोटिस्टा जगत. तर याच्यावर देखील वन क्वेश्चन येतो की तीन जगत वर्गीकरण किसने दिया, अर्नेस्ट हेक्केल में से किस जगत का खोज की. त्याचं उत्तर आहे प्रोटिस्टा जगत. त्यानंतर चार जगत वर्गीकरण पण असतं, पण चार जगत वर्गीकरण आपल्याला नॉर्मली प्रश्न कधी बघायला भेटतच नाही. आपल्याला आजपर्यंत कोणीही हा प्रश्न विचारलेला नाही की चार जगत वर्गीकरण किसने किया वगैरे वगैरे. तर ह्यानंतर आपण डायरेक्ट बघूया 5 जगत वर्गीकरण. ते खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षा दृष्टीने आणि याच्यावरून खूप सारे प्रश्न येतात आपल्याला. 5 जगत वर्गीकरण आपला एक वेगळा चॅप्टर होणार आणि ते आपण त्याचं एक छोटासा ब्रीफ इन्फॉर्मेशन घेऊया, एक छोटीशी इंट्रोडक्शन त्याचं घेऊन आपण इथे. R.H. विटाकर हे जे आपले वैज्ञानिक होते, त्यांनी 5 जगत वर्गीकरणाची सुरुवात केली. त्यांनी जर कोणता नवीन किंगडम किंवा नवीन जगत त्यांनी शोधून असेल तर ते होतं कवक जगत. कवक म्हणजे आपले जे सगळे मशरूमसारखे दिसणारे जे येतात, ज्यांना आपण मराठी छत्री असे म्हणतो, आपल्याला ते पावसाळ्यात दिसून येतात खूपदार ठिकाणी, तर ते कवक जगतला त्यांनी शोधलं. त्यांना एक वेगळ्या गटामध्ये टाकलं, ज्यांना नाव दिलं कवक जगत. त्यानंतर मोनेरा हे एक वेगळं होतं, जे चार जगत जेव्हा निर्माण झालेले तेव्हा मोनेरा आलेलं. मोनेरामध्ये सर्व बॅक्टेरिया असतात, सर्व एकपेशीय बॅक्टेरिया जिथे असतात तर ते मोनेरा. प्रोटिस्टा हे एकपेशीय सजीव असतात, हे एक लक्षात ठेवा. प्रोटिस्टा हे एकपेशीय सजीव असतात, पण मोनेरा हे एकपेशीय बॅक्टेरिया असतात. कधी कधी मोनेरामध्ये द्विपेशीय बॅक्टेरिया देखील असू शकतात. तर 5 जगत वर्गीकरणाची सुरुवात जेव्हा R.H. विटाकरने केली तेव्हा त्यांनी पादप जगत, जंतू जगत, प्रोटिस्ट जगत, मोनेरा जगत आणि कवच जगत ह्या 5 किंगडमला, या 5 गटांना घेऊन आपले वर्गीकरण केलं. या वर्गीकरणाबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे शिकणार आहोत त्या पुढच्या चॅप्टरमध्ये. तर वैज्ञानिक नामकरण हा पहिला पॉईंट आहे. वैज्ञानिक नामकरण म्हणजे तुम्हाला म्हटलं, जेव्हा आपण एखाद्या सजीवाला आयडेंटिफाय करतो, त्याची पहचान करून घेतो, त्याला वर्गीकरण करतो त्यानंतर आपल्याला त्याला एक नाव द्यायला लागतं, ते म्हणजे नॉमेनक्लेचर. हे नाव आपण कशा प्रकारे देतो हे आता बघून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ह्यात वापरली जाणारी भाषा. वापरली जाणारी भाषा म्हणजे ती असते तर लॅटिन किंवा ग्रीक किंवा लॅटिन भाषेमध्येच आपण एखाद्या सजीवाला नाव देऊ शकतो. याला त्याचा पहिला नियम. दुसरा नियम त्याचा असा असतो की जीव का नाम दो शब्दों से बनता है. कुठल्याही सजीवाला जेव्हा आपण नाव देतो तेव्हा ते 2 आपण शब्द वापरून देऊ शकतो. जसं की तुम्हाला एक उदाहरण देतो, मँगीफेरा इंडिका हे आंब्याचं वैज्ञानिक नाव आहे. ह्यामध्ये 2 शब्द बघायचे, एक मँगीफेरा आणि दुसरं इंडिका. तर मँगीफेरा हे त्याचा वंशाचं नाव झालं, ज्याला आपण जीनस म्हणतो, आणि ते इंडिका हे त्याची जात झाली, ज्याला आपण स्पेशिस म्हणतो किंवा त्याला जात म्हणतो. हे आपले पहिले 2 नियम. तिसरा नियम दिले बघा, आता आपण एक्सप्लेन केला. वंश. पहिला शब्द काय असला पाहिजे, तो वंश, आणि दुसरा शब्द काय असला पाहिजे, त्याची जाती, ज्याला आपण स्पेशिस म्हणतो. ह्या 2 शब्दांनी आपल्या एखाद्या सजीवाचं नाव तयार होतं. जसं की मी आता म्हणलं तसं मँगीफेरा इंडिका. मँगीफेरा इंडिका हे आपल्या आंब्याचं एक वैज्ञानिक नाव आहे, शास्त्रीय नाव आहे. मँगीफेरा इंडिकामध्ये मँगीफेरा त्याचा वंश झाला, तर इंडिका त्याची जाती झाली. इथून पुढे आपण काही महत्त्वाचे वैज्ञानिक नाव पाठ करायचे, तर तुम्हाला ती पण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे
मानवाचं जे वैज्ञानिक नाव आहे ते होमोसेपियन्स आहे. होमोसेपियन्स यामध्ये होमो जर काय असेल तर ते आपला वंश आहे. आपण कुठल्या वंशात येतो तर होमो वंशात येतो आणि आपली जात ही सेपियन्स येते. होमो सेपियन्स म्हणजे मानवाचं एक वैज्ञानिक नाव. आणि पहिला शब्द जो असतो तो आपला वंश असतो आणि जो दुसरा शब्द असतो ती आपली जात असते. त्यांची एक नियम असतो म्हणजे जो पहिला शब्द असतो त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल नेहमी असावं. हे इंग्लिशमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला दिसतं की जो पहिला शब्द असतो ते आपलं जसं होमोमध्ये एच जो आहे तो कॅपिटल आहे आणि यस जो आहे तो स्मॉल आहे सेपियन्सचा. म्हणजे पहिला शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं, दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे स्मॉल असतं. असा तयार होतो शब्द होमो सेपियन्स. त्यानंतर दुसरं आहे बिल्ली, जी आपली जी मांजर असते. तर मांजराला देखील एक वैज्ञानिक आहे ते म्हणजे फेलिस डोमेस्टिका. फेलिस डोमेस्टिका हे पण देखील फेलिस वंशजाला डोमेस्टिका त्याची जात फेलिस डोमेस्टिका. त्यानंतर गाय आहे, आपली जी गावठी गाय असते किंवा कुठली गाय तिचे जे वैज्ञानिक नाव आहे ते बॉस इंडिकस. हे म्हणजे इंडिकस जे आहे ते इंडिकस म्हणजे भारतीय जातीची गाय असेल, जिला आपण देशी गाय असं म्हणतो, तिचं हे नाव आहे बॉस इंडिकस. त्यानंतर मेंढक म्हणजे आपलं बेडकाचं जे वैज्ञानिक नाव आहे ते तर राणा टिकेरिना. हे त्या बेडकाचं वैज्ञानिक नाव आहे. त्यानंतर इथं कुत्र्याचं जे वैज्ञानिक नाव आहे ते कॅनिस फॅमिलिरिस आहे. कॅनिस फॅमिलिरिस. त्यानंतर मक्खी म्हणजे आपली जी माशी असते ती असते मस्का डोमेस्टिका. त्यानंतर आता मी सांगितलं तुम्हाला म्हणजे आपला आंब्याचं वैज्ञानिक नाव मँगीफेरा इंडिका आहे. त्यानंतर मटार म्हणजे आपले जे वाटाणे असतात त्या वाटाण्याचंच वैज्ञानिक नाव पायसम सटायवा. हा एक महत्त्वाचा आहे. पायसम सटायवा आपल्याला बऱ्याचदा पेपरमध्ये दिसून येतो. नॉर्मली ट्रेडमार्क आणि GDच्या पेपरमध्ये आणि WMPच्या पेपरमध्ये आपल्याला दिसून येतो मटार म्हणजे पायसम सटायवा. त्यानंतर सरसो म्हणजे आपली जी मोहरी असते, मोहरीला हिंदीमध्ये सरसो म्हणतात, त्याला वैज्ञानिक जे नाव आहे ते आहे ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस. ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस. ही जी 8-9 नावं जी मी तुम्हाला दिलेली आहेत ही नावं खूप इम्पॉर्टंट आहेत. मागच्या काही वर्षामध्ये पेपरमध्ये रिपीट झालेली आहेत. वेगवेगळ्या पेपर जे आम्ही चेक केले त्यामध्ये ही नावं आपल्या रिपीट मोडमध्ये दिसलेली आहेत. त्यामुळे ही नावे तुम्ही पाठ करून घ्या. तर आता आपण पाहून घेऊयात काही विविध अध्ययन शाखा आहे. म्हणजे जसं आपण आता पाहिलं की जीवशास्त्राच्या 2 अध्ययन शाखा आहेत. एक आहे आपली जंतुशास्त्र ज्याला आपण झुलॉजी असं इंग्लिशमध्ये म्हणतो, तर दुसरी आहे बॉटनी ज्याला आपण वनस्पतीशास्त्र असं म्हणतो. ह्या 2 अध्ययन शाखा आपण बघितल्या. अशाच बऱ्याचशा आणखी अध्ययन शाखा असतात ज्या कधी कधी वन म्हणून डायरेक्ट विचारतात, त्या आपण पाहून घेऊयात. तर मधुमक्षीचं जे अध्ययन आहे त्याला आपण ॲपिलॉजी म्हणतो. पण तेच मधुमक्षी जेव्हा आपण पालन करतो त्या पालनाला ॲपिकल्चर असं म्हटलं जातं. ॲपिकल्चर मधुमक्षीचं जे पालन आहे त्याला ॲपिकल्चर असं म्हटलं जातं. ॲपिकल्चर. ॲपिकल्चर. तर मधुमक्षीचं जे पालन आहे त्याला ॲपिकल्चर आणि मधुमक्षीचं जे अध्ययन आहे त्याला ॲपिलॉजी. ते खाली दिले आहे रेशीम किडे. रेशीम किड्यांचं अध्ययन असं त्याला आपण सेरिकल्चर असं म्हणतो. जे रेशीम किड्यांचं आपण जे पालन करतो त्याला आपण सेरिकल्चर म्हणतो. जे रेशीम किड्यांचं जे आपण अध्ययन करतो जे त्यांच्या शिक्षणाची शाखा आहे त्याला सेरिकल्चर असं म्हणतात. सेरिलॉजी असं म्हणतात. सेरिलॉजी.
जे आपण रेशीम किड्यांना जे आपण ऑनलाईन गेम होतो त्याला सेरिलॉजी. रेशीम किड्यांचं जेव्हा पालन करून त्यापासून रेशीम बनवतो त्याला सेरिकल्चर. आता मछल्या म्हणजे आपले जे मासे असतात त्या माशांचं जे अध्ययन आहे त्याला इक्थोलॉजी असं म्हणतात. इक्थोलॉजी. तेच माशांना जेव्हा आपण पाळतो आणि त्याचं उत्पन्न घेतो त्याला आपण पिसिकल्चर असं म्हणतो. पिसिकल्चर. 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 हां, हे झालं माशांचं पालन पिसिकल्चर आणि माशांचं अध्ययन इक्थोलॉजी. त्यानंतर आहेत कवक. कवक म्हणजे आपण बघितलं मशरूम त्याला पेन्शन म्हणतो, ज्याला आपण मराठी छत्री असं म्हणतो, त्याला हिंदीत कवक असं म्हटलं जातं. कवकला जे अध्ययन आहे त्या कवक अध्ययनाला मायकोलॉजी असं म्हणतात. जे शैवाल आहे शैवालाच्या अध्ययनाला फायकोलॉजी असं म्हणतात किंवा त्याला अल्कोलॉजी असं म्हणतात. असं आपल्याला माहीत असेल. कवकांना इंग्लिशमध्ये अल्गे म्हणतात. अल्गे म्हणून त्यावर अल्गेलॉजी, अल्कोलॉजी. त्यानंतर जे फुल आहेत फुलांना अँथ्रोलॉजी असं म्हणतात. अँथ्रोलॉजी. अँथ्रोलॉजी. ते जरा स्पेलिंग मिस्टेक आहे ती रिपेअर करून घ्या. अँथ्रोलॉजी. फुलांच्या अध्ययनाला अँथ्रोलॉजी असं म्हटलं जातं. आणि फुलांच्या ज्या बागा असतात जेव्हा आपण फुलांचं जतन करतो फुलांचं उत्पन्न घेतो त्याला फ्लोरिकल्चर असं म्हणतात. फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर असं. त्यानंतर आपल्याकडे आहे फल. फल म्हणजे आपले जे फळ असतात त्या फळांच्या अध्ययनाला आपण पोमोलॉजी असं म्हणतो. पोमोलॉजी. त्यानंतर पक्ष्यांचं अध्ययन झालं ऑर्निथोलॉजी. ऑर्निथोलॉजी आधी आपल्याला एक चॅप्टर होता नंतर तो डिलीट करण्यात आलेला आहे आपल्या सिलेबसमधून. आपल्याला बायोलॉजीला ऑर्निथोलॉजी हा चॅप्टर असायचा पूर्वी. त्यानंतर किडे. किडे म्हणजे आपले जे कीटक असतात वगैरे ते त्यांना त्यांच्या अध्ययन शाखेला आपण एंटिमॉलॉजी म्हणतो. एंटमॉलॉजी. त्यानंतर पेड. पेड म्हणजे आपले जे झाडं असतात वनस्पती नाही. वनस्पती असतील तर त्यांना आपण बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्र म्हणतो. पण ते जे पेड आहेत पेड म्हणजे जी मोठ्या आकाराची जी झाडं असतात छोटे छोटे वनस्पती नसतात ते जी मोठ्या आकाराची झाडं असतात त्यांना आपण डेंड्रोलॉजी असं म्हटलं जातं. डेंड्रोलॉजी. त्यानंतर साप. साप म्हणजे आपले जे साप वगैरे असतात ते सापांच्या अध्ययनाला ऑफिओलॉजी म्हणतात. जी हेरेप्टोलॉजीची एक शाखा आहे. आणि हेरेप्टोलॉजी म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचं अध्ययन. सरपटणारे प्राणी म्हणजे त्यामध्ये पाली असतील मगरी असतील साप असतील या सगळ्यांचं जे अध्ययन आहे ते हेरेप्टोलॉजीमध्ये येतं. ते ऑफिओलॉजी ही त्याची शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण सापांचं अध्ययन करतो. तर हा आपला पहिला बायोलॉजी चॅप्टर जो एकदम बेसिक होता. पण ह्यामधून वन लाईनर्स जे असतात ते खूप विचारले जातात आणि बरेचसे वन लाईनर्समधून विचारले गेले जसं की आपण बघितलं विविध अध्ययन शाखा येतात. त्या अध्ययन शाखांचे जर्नल असतील सायटोलॉजी ज्याला आपण कोशिका विज्ञान म्हणतो असे जे वन लाईनर्स असतात ते ह्यामधून पडले जातात. आणि दुसरीकडे आपण विचार केला तर ह्याच्यातून वन लाईनर व्यतिरिक्त दुसरे कुठले प्रश्न असे येत नाही. पण हा बेसिक म्हणून खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. इथून सहज तुम्हाला एखाद दुसरा मार्काचा क्वेश्चन सहज विचारला जातो. त्यामुळे हा चॅप्टर स्किप करू नका. बरेच जण ह्या चॅप्टर स्किप करतात आणि एक्झाममध्ये 1-2 मार्काच्या फरकाने मार्क लागतात. परंतु हा चॅप्टर स्किप करू नका. त्यामुळे हा चॅप्टर एक खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर पुन्हा भेटू. इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ देत राहतील. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स लवकरच आपण GK देखील सुरू करू. या दृष्टीने आपण पुढे जात आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि जितक्या जास्त होऊ शकेल तितक्या लोकांना शेअर करा ज्याने इतर जी मुलं आहेत ते ज्यांना देखील इंग्लिश आणि हिंदी भाषेचा प्रॉब्लेम होतो शिकताना ते आपल्यासोबत मराठीतून शिकून घेतील. आणि पेपर आपल्याला हिंदीमधून असतो म्हणून आपण सगळं मराठी केलेलं नाही आहे. आपल्याला
मराठीतून जे शिकायचं आहे ते शिकायचं. पण आपले पेपर हिंदीतून द्यायचे, त्यामुळे आपले नोट्स जे असणार आहे ते हिंदीतून असणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ज्यावेळी तुम्हाला रोजच्या नोट्स मिळत जातील. रोज नवीन नवीन क्विज आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. त्या क्विजचे आन्सर देत राहा. क्विज आपले परीक्षेच्या पॅटर्नवर बेस असतील. आता आर्मी नर्सिंगचे क्विज असतील, GD टेक्निकलचे असतील किंवा WMP ट्रेनिंगचे असतील, ते क्विज तुम्ही सोडवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. आणि नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल, आणखी जणांना ते शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करा सांगा. तुम्ही देखील लाईक करा सगळ्या व्हिडिओजना. धन्यवाद. पुन्हा भेटू आर्मी कट्टा या चॅनलवर पुढल्या लेक्चरसोबत.